नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आज मी बनवणार आहे मूग डाळीची भजी। तर त्यासाठी इथे मी 7 ते 8 तास मूग डाळ भिजत घातली होती। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मूग डाळ एकदम व्यवस्थित अशी भिजली पाहिजे। आता आपण या डाळीतील सर्व पाणी काढून घेऊया। अशा प्रकारे डाळीतील सगळं पाणी काढून घेतलेलं आहे। तर ही डाळ आपण अशा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायची। खूप जास्त बारीक पण वाटून घ्यायची नाही, थोडी जाडसर अशी ठेवायची। थोडी डाळ घालून त्याच्यामध्ये लागेल असं थोडंसं पाणी घालून आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ बारीक करून घेऊ। इथे तुम्ही बघू शकता आपली डाळ अजून सुद्धा जाडसर आहे। तर आपण परत एकदा ही डाळ सगळी मिक्स करून घेऊ आणि पुन्हा एकदा मिक्सरचं झाकण लावून थोडीशी बारीक करून घेऊ। इथे आपण एक गड्डा लसूण, थोडीशी कोथिंबीर आणि 5 ते 6 हिरवी मिरची मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे। तर आपला हा लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची हे सर्व आपण मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये घेऊ। तसेच त्याच्यामध्ये अर्धा चमचा इतके जिरे घालून 1 चमचा इतकं मीठ घालून हे व्यवस्थित अशी याची पेस्ट तयार करून घेऊया। अशा प्रकारे आपली लसूण मिरचीची पेस्ट तयार करून झाली की ही पेस्ट लगेच आपण जी काही वाटून घेतलेली डाळ आहे त्याच्यामध्ये घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। यातच आपण अर्धा चमचा इतकी हळद घालून घेऊया। इथे आपण 5 ते 6 पळी इतकं तेल कढईमध्ये घेतलेलं आहे। तेल चांगलं कडकडीत असं गरम झालं की लगेच आपण जे काही भज्यासाठी बनवलेलं वाटण आहे ना ते चमच्याच्या सहाय्याने कढईमध्ये आपल्याला पाहिजे तेवढ्या आकारामध्ये भजी बनवून घेऊ। आणि हो, तुम्हाला एक गोष्ट सांगायचीच राहिली, आपण याच्यामध्ये सोडा अजिबात घातलेला नाहीये, कारण सोडा न घालता सुद्धा ही भजी आपली छान अशी टम्म फुगतात। तर इथे आपण गॅस मीडियम टू लो फ्लेमवर ठेवलेला आहे, कारण अशाने आपली भजी मस्त कुरकुरीत आणि छान अशी तळून निघतात। इथे तुम्ही बघू शकता हलकासा सोनेरी असा रंग आलेला आहे। तर अशाच प्रकारे आपण आपली सर्व भजी तळून घ्यायची आहेत। मस्तपैकी आपली मूग डाळीची भजी बनवून तयार आहेत। तर तुम्ही पण नक्कीच ही रेसिपी ट्राय करून बघा।